प्रेम लग्नानंतरचे पार्ट 9. ते आत आले पॉपकॉर्न घेऊन. आतमध्ये येऊन त्यांची सीट पकडून बसले. मूव्ही पाहताना कधीतरी त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती काही बोलली नाही. हे पाहून मध्येच कधी तिचा हात हातात घेतला आणि घट्ट धरून ठेवला. ती काही वेळ त्याचं असं वागणं फील करत होती जे तिला हवंही वाटत होतं. पण मधूनच का कोण जाणे तिला त्याचं बोलणं आठवलं की ती नताशा अजूनही इथं आहे आणि तो हात तिने सोडून घेतला. क्षणभरात तिला काय झालं हे मात्र त्याला कळालंच नाही, पण याने त्याला खूप हर्ट फील झालं. मूव्ही संपल्यानंतर ते तिथेच मॉलमध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. अरे काय, तुमच्या लग्नाची तारीख फिक्स करणार आहेत आज घरी, रमेश म्हणाला. आम्हीच एक्सायटेड दिसतोय तुमच्या दोघांपेक्षा. आयडिया, एक काम करते, घरी फोन करून विचारते काय ठरले ते. निशा फोन लावून बाहेर बोलायला गेली. जेवणाची ऑर्डर करून मी आलोच म्हणत रमेश वॉशरूममध्ये गेला. सागरचा चुकून हात सायलीच्या हाताला लागताच तिने तो मागे घेतला आणि तो सॉरी म्हणाला. त्यांच्यासमोर मी काही म्हणत नाही याचा अर्थ वेगळा नको काढू, कळालं ना? सायली, मला ना काही अर्थच नाही काढायचा मुळात. तू ना कर तुला हवं तसं, भांडणाशिवाय काही येतं का तुला? सागर म्हणाला. जसं काही तुला येतं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि लग्नाला हो म्हणालो काय माहित. मग आत्ता नाही म्हण, अजूनही वेळ गेली नाही, सायली म्हणत होती. इतक्यात काय, कसली वेळ गेली नाही, निशाने विचारले. ते माझा घेतलेला फ्लॅट दाखवायचा राहिला ना, सागर म्हणाला. अरे हो, खरंच की, बरं झालं आठवण केली. भाऊजी, आपण आता जेवण झालं की सगळे जाऊ फ्लॅट पाहायला. हो चालेल ना, तो सायलीकडे पाहत. काय चालेल? इतक्यात रमेश पण आला. अरे आत्ता सायलीने आठवण केली, भाऊजींच्या फ्लॅट तर तिने पाहिलाच नाही. म्हटलं आता जाऊ लगेचच पाहायला. अच्छा ते होय, ओके ठीक आहे ना. पण डेटचं काय झालं? तू घरी फोन करायला गेली होती ना? अरे हो, विसरलेस. हां, तर पुढच्या महिन्यातली डेट पकडली आहे, 12 एप्रिल. गुड ना? चला, म्हणजे पुढच्या महिन्यात जस्ट एन्जॉय असणार तर, रमेश म्हणाला. हा महिना कसा जाईल तयारीमध्ये कळणारही नाही. त्यानंतर सायली मग आपल्याच घरी येणार भाऊजी. सागर आणि सायली चेहऱ्यावर हसत होते, पण मनातून मात्र पुढे काय होणार याचं दोघांनाही टेन्शन येत होतं. जेवण झाल्यानंतर ते त्यांचा नवीन फ्लॅट पाहायला आले, जो त्याने अमोरा सिटीमध्ये घेतला होता. तो 2 BHK फर्निश्ड फ्लॅट होता. ते सगळेच फिरून पाहत होते. तशी चॉईस चांगली आहे या सागरची. फ्लॅट मात्र एक नंबर घेतला आहे याने, आवडला मला, सायली मनाशी म्हणत होती. काय सायली, कशी वाटली आमच्या सागरची चॉईस? रमेश म्हणाला. एक्सलंट, सायली हसून म्हणाली. एक्सलंट? रिअली? ही तेच म्हणाली का जे मी ऐकलं? सागर मनाशी म्हणत होते. अरे म्हणजे काय, नादच नाही करायचा भाऊजींचा, त्यांची प्रत्येक चॉईसच हटके असते. आता सायली, तुला चॉईस केले म्हणजे बघ ना. अरे हो, एक्झॅक्टली, रमेश म्हणाला. बरं ऐक ना रमेश, थोड्या वेळासाठी मी म्हणजे सायली आणि तू म्हणजे सागर भाऊजी, तर ते गाणं कसं म्हणतील हा फ्लॅट पाहू, असं म्हणत निशा गाणे गायला सुरुवात करते. गाणे झाल्यावर ते दोघेही मोठ्याने हसू लागतात आणि नाही म्हटले तरी सायली आणि सागरच्या चेहऱ्यावर पण हसू येते. तिचं गालात हसणं सागरने पकडताच ही एक्सप्रेशन बदलते. पुन्हा नर्वसनेसमध्ये केस मागे घेत बेडरूममध्ये असलेल्या खिडकीतून बाहेर पाहू लागते. एवढ्यात रमेश त्याला त्याच रूममध्ये ढकलतो आणि डोअर लावून घेतो. आता अर्धा तास तरी डोअर उघडणार नाही, कळालं का सागर? रमेश म्हणतो आणि सायली पाठीमागे वळून पाहते तर सागर डोळे मिटून उभा होता आणि त्याच्या लक्षात येण्या अगोदर ती पटकन पुन्हा वळून खिडकीतून बाहेर पाहू लागली. मगाशी ते दोघं गाणं म्हणत होते तर ही हसत होती. मी पाहिलं की लगेचच चेहऱ्यावरचे भाव बदलले काय? तिला पण मनातून नक्की काहीतरी वाटत असणारच, पण दाखवत नसेल तसं. आणि दाखवेल तरी का? ठीक आहे,
नको दाखवूस, पण मला कळतंय हळूहळू का होईना तुझ्या मनातलं. मी तरी का सोडू हा क्षण. तो हळूच तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि तिला चिकटून उभा राहिला. तशी ती दूर जायला लागली आणि त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. काय करतोयस तू सागर? तिला शांत राहायचा. ते दोघं बाहेर असल्याचा इशारा करून तिला मिठी देत. तो अचानक असं काही करेल असं तिला अजिबात वाटत नव्हतं. ते दोघे बाहेर आहेत त्यामुळे त्याला काही बोलताही येत नव्हतं. न कळत तीही विरघळू लागलेली त्याच्या मिठीत. पण लगेचच पानावर येत तिने त्याला दूर ढकलले. लिमिटमध्ये राहा सागर, ती जरा मोठ्यानेच म्हणाली. तसं त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्याने हळू आवाजात म्हणतच तिला पाठीमागे नेले. ती एका क्षणाला पाठीमागे भिंतीला गेली. तो तिच्या खूप जवळून डोळ्यात पाहत होता. तिचे बोलके डोळे त्याला काहीतरी सांगून पाहत होते आणि तो ते जाणून घेताच तिच्या तोंडावर ठेवलेल्या हातावर त्याने बोट टेकवले. तसा तिने त्याचा हात झटकला आणि खिडकीजवळ जाऊन पुन्हा बाहेर पाहत बसली आणि तो बेडवर जाऊन तिला पाठ करून बसला. त्यानंतर मात्र जी शांतता पसरली होती ती बस. कधी एकदा त्या रूममधून बाहेर पडतो असं झालेलं, पण बाहेर जायची हिंमत दोघांच्या मध्ये नव्हती. अरे, घरी जायचं आहे का नाही तुम्हा दोघांना? सागर, सायली, बाहेर येत आहे का आम्ही दोघे आत येऊ? रमेश म्हणाला. एक काम करा, दोघेही थांबा, आम्ही निघतो नाहीतर. निशा आणि रमेश दोघे पण हसत होते. एवढ्यात सागर दरवाजा ओपन करून बाहेर गेला आणि पाठोपाठ सायली. अरे, आम्हाला तर वाटलं आता तुम्ही दोघे राहताय वाटतं इथेच, रमेश म्हणाला. बर चल ना ब्रो, लेट होतोय. सागर एकदम फ्लॅट बाहेर येऊन थांबतो. सगळेच बाहेर येतात. तसा तो फ्लॅट लॉक करत होता आणि रमेश त्याच्या सोबत थांबलेला. सायली आणि निशा आधीच कारजवळ येऊन थांबल्या होत्या. कारमध्ये बसताना रमेश पुन्हा एकदा कार ड्रायव्हिंग करणार. आले तसेच जातानाही बसणार होते. सागर खिडकीतून बाहेर पाहत होता. मगाशी दोघांच्यात घडलेलं आपोआप आठवत होतं. खरं तर ती सुद्धा हरवलेली. काहीतरी बोलत होते तिचे डोळे. मला एवढंच कळते की शी इज ऑल्सो लाईक यू. पण मग अशी का वागते? कोणती गोष्ट अशी त्रास देते तिला? शिट, काहीच कळेना. न कळतच सागरने हात काचेवर मारला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण कारमध्ये आहोत. सागर, आर यू ओके? काय झालं रे? काही नाही रे, ऑफिसमधलं काम आठवलं. काय? आज संडे, आपण कुठे आहोत? तुला ऑफिसमधले काम आठवले? कमाल आहे हा तुझी. रमेश हसतो आहे. सायलीला हे ऐकून जरा हसूच आलं आणि ती एकदम काचेतून बाहेर पाहू लागली. सागरच्या हे लक्षात आलं, हेच मला शोधायचं आहे. नक्कीच काहीतरी चुकतंय आणि ते मी शोधणारच. ते तिच्या अपार्टमेंट खाली होते. चला बाय निशारी, बाय ब्रो, बाय सागर. बाय. रमेश, निशा आणि सागर एकदमच बोलले. ती घरी आली तर आई बाबा बोलत बसलेले. तिला पाहताच प्रश्न केला, काय मग, कुठे गेला होता? काय केले? ते मूवीला आणि त्यानंतर सागरचा फ्लॅट पाहायला गेलो होतो. बर, मी पडते, आय एम सो टायर्ड. ती शांतपणे बेडरूम मध्ये जाऊन फ्रेश व्हायला गेली. आई बाबांना मात्र पहिल्यांदा ही अशी चिडली नाही, शांत आहे याचं आश्चर्य वाटत होतं. चला, काहीतरी चांगलं होईल असे वाटते, बाबा म्हणाले. हो ना, ही चक्क चिडली नाही. निशाकडून तर कळालं असणार तिला, लग्नाची पुढच्याच महिन्यातली डेट पकडली आहे ते. आई म्हणाली. हो, चला, मी तर आज खूप खुश आहे. सगळं मनासारखं घडते, बाबा म्हणाले. ती बेडवर पडलेली, घडलेलं सारखं डोळ्यांसमोर येत होतं. मी प्रत्येक गोष्ट ताणते का? त्याचं वागणं तर नॉर्मल आहे. त्याच्या जागी कोणी असाच वागेल, पण मला मात्र हे वागायला एक गोष्ट भाग पाडते.
तो म्हणजे भूतकाळ. पण किती दिवस मी अशी वागणार आहे? मला नाही वाटत मी जास्त काळ असं वागू शकेल. कारण नाही म्हटलं तरी न कळतच त्याच्यात गुंतत चालले. पण त्याला हे कळायला वेळ नाही लागणार. जर का मी अशीच वागत राहिले आणि त्याच्याकडे पाहून तर असं वाटतही नाही की तो बदला घ्यायचा म्हणून सगळं करतोय. बहुतेक तो पण प्रेम करतोय का? काळजी घेतोय माझी. हेच तर हवं होतं मला कधीतरी, त्याचं नोटीस करणं. आणि आज तर चक्क तो. तिला घडलेल्या त्या गोष्टी आठवून चेहऱ्यावर नकळत एक स्माइल येत होती. सागरने सायलीला आज सकाळीच आठवणीने गुड मॉर्निंगचा मेसेज केला आणि विशेष म्हणजे तिनेही त्याला रिप्लाय दिला. चला, आजचा दिवस चांगला जाणार. दोघांनाही सेम फिलिंग आली. सायलीला आज सकाळच्या मीटिंगमध्ये कळालं होतं की पुढच्या आठवड्यात एक सेमिनार अटेंड करायला तिला लोणावळ्याला जावं लागणार होतं. चला, तेवढाच एक चेंज. ती अशी मनातून खूप खुश होती. कित्येक दिवसांनी त्या आठवड्यात आठवणीने तो स्वतःच तिला गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज करू लागलेला आणि तीही रिप्लाय देऊ लागलेली. कुठेतरी दोघांच्यातही पुन्हा नव्याने सुरुवात झाल्यासारखे वाटत होते. तीही खुश होती. आज तिला लोणावळ्याला जायचं होतं, तर ती सकाळीच कॅब बुक करून निघाली. 2-2.5 तासात तर ती तिथे पोहोचली. ते एक मोठं हॉटेल होतं. सेमिनार होणार होता. तो एक मोठा हॉल होता. तिला दिलेल्या रूममध्ये फ्रेश होऊन तिच्या एका कलिग सोबत ती हॉलकडे जरा घाईतच निघाली होती. तिची कलिग जरा हळू चालत होती, म्हणून तिला पाठीमागे वळून सांगतच चालत होती. अगं लवकर चल, नाहीतर पाठीमागे बसावे लागेल, ती सांगत होती आणि समोरून येणाऱ्या सागरला धडकली. ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? न पाहताच त्यावर बरसली. खाली पडलेली डायरी आणि पेन उचलताच पाहते तर तो सागर. ओ सॉरी, हा कसं काय ते? तिला जरा आश्चर्यच वाटलं. काय म्हणालीस? पुन्हा एकदा म्हण. नाही म्हणणार, मी एकदाच म्हणत असते. समोरच्याने ऐकलं तर बरं आहे, नाही ऐकलं तरी मला काही फरक नाही पडत, म्हणत ती निघून जाऊ लागली. पण तिची कलिग मात्र सागरकडेच पाहत तिथेच उभी होती. ए शानी, तुला वेगळं निमंत्रण द्यायचं का? चल की आता. हो आले, म्हणत ती तिथून सटकली आणि पाठीमागे सागरही निघाला. आतमध्ये जात स्वतःची सीट पकडून दोघी बसल्या आणि त्यांच्याच मागे सागर, जे तिला माहित नव्हतं. सेमिनार चालू व्हायला अजून थोडा वेळ होता. कसला हँडसम होता ग तो. तू तर कोणालाच सोडत नाही का? कुठे गेला असेल आता बिचारा? अमृता म्हणाली. मी इकडं आहे, तुमच्या मागे. सागर हळूच बोलतो. हो हाय, मी अमृता. अमृता मागे वळून पाहू लागते. हाय, मी सागर. त्याच्या वागण्याचा आता मात्र तिला राग येत होता. ओ मॅडम, सेमिनार पुढे चालू होणार आहे, पाठीमागे नाही. सायली जरा चिडलीच, पण तिचं काही ती अमृता ऐकत नव्हती. तो काहीतरी बोलत होता आणि ती पाठीमागे पाहून त्याच्याशी बोलत होती. ए उठ, जा, आणि आता ना त्याच्याच जवळ जाऊन बसायचं. ओके, म्हणत तीही उठून त्याच्याजवळ जाऊन बसली. काय निर्लज्ज मुलगी आहे ही. सागरला तरी अक्कल नको? स्वतःचं लग्न ठरलं आहे आणि हे असं वागतोय. एवढ्यात समोर सेमिनार पण सुरू झाला. तिचं निम्म लक्ष मागेच होतं. ती सरळ उठली आणि दुसरीकडे अशा ठिकाणी जाऊन बसली जिथून ते दोघे दिसणारही नाहीत. आणि तसं होताच सागरचं लक्ष लागेना झालं. तिला चिडवायला गेलो आणि काय झालं वेगळंच. मधला ब्रेक झाला तर ती त्याला न दिसताच एकटीच लंचला निघूनही गेली. अमृता मात्र जणू पाठीच पडलेली. तिला कटवायचं कसं याच विचारात बाहेर आला तर सायली एका ठिकाणी जेवायला बसलेली त्याला दिसली. लॅपटॉपवर काही काम करत होती. हाय, तो तिच्याजवळ जाऊन बसला आणि लगेचच अमृताही. सायलीने मात्र दोघांकडे लक्ष दिले नाही. आपण इथे का बसलोय? दुसरीकडे बसूयात का? आणि ती ना रागावली की कोणाच ऐकत नाही. अमृता म्हणाली. तुला बसायचं तर तू बसू शकतेस, सागर तिला हसत म्हणाला. सायली, ऐक ना माझं. अगं एकटीच जेवणार आहेस का?
तो तिच्या हाताला हात लावत म्हणाला. दुरून बोलायचा हा तू माझ्याशी, सायली म्हणाली. तुला नाव कसं माहीत आहे हिचं? अमृताने विचारले. हो, कारण मी तिला आधीपासून ओळखतो. ती माझी होणारी बायको आहे. तिच्याकडे तिरकस पाहत तो म्हणाला. काय? हो सॉरी सायली, अगं मला माहित नव्हतं. अमृताने जीवच चावली. वेटर सायलीचे जेवण घेऊन येतो तशी ती उठू लागते. प्लीज माझं जेवण वेगळ्या टेबलवर लावाल? पण ती गेलीही. तिनं ठरवलं ना तर कोणाचं नाही ऐकत ती. आता तर माझंही काही खरं नाही दिसत. सॉरी सागर. अमृता उठून तिच्याजवळ जाऊन बसली. ए सायली, सॉरी ना यार. तू तरी कुठं काय बोललीस? बोल ग काहीतरी, मला तरी काय माहित ग. पण ती काही तिच्याशी बोलत नव्हतीच. इकडे सागरने जेवण मागवलं पण सगळं लक्ष तिच्याकडे होतं.